नमस्कार, आपण पाहत आहात BTV न्यूज। नांदेड येथील पीपल्स हायस्कूलच्या 3 विद्यार्थ्यांनी डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे। नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथील इयत्ता 9वीतील विद्यार्थ्यांनी मुंबई येथील यशवंत नाट्यगृह माटुंगा येथे पार पडलेल्या डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये श्रेयस गांगुर्डे यांनी गोल्ड मेडल, प्रथमेश गित्ते यांनी सिल्वर मेडल आणि वैष्णवी पाकलवाड हिने ब्रॉन्झ मेडल मिळवले आहे। या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन। नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष CA डॉक्टर प्रवीण पाटील, सचिव प्राध्यापक श्यामलताई पत्की, सहसचिव अग्रवाल, शालेय समिती अध्यक्ष नवनिहाल सिंग जहागीरदार, प्रदीप नागापूरकर, शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत चौधरी, पर्यवेक्षिका राजश्री भालेराव यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले। नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल गोकुळनगर नांदेड या शाळेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आमच्या शाळेमध्ये विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत असतो। शाळेतील असणाऱ्या परीक्षा त्याबरोबरच शाळाबाह्य परीक्षांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी बसावं आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवावं यासाठी आमचे सतत प्रयत्न असतात। तर अशाच प्रकारे आता सध्या जी प्रसिद्ध असलेली जी ग्रेटर बॉम्बे ही मुंबईमधील जे वैज्ञानिक संशोधन संस्था आहे त्यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या स्वर्गीय डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये आमच्या शाळेमधील 3 विद्यार्थी जे ज्युनियर सायंटिस्ट या स्पर्धेमध्ये दैदिप्यमान यश मिळवून त्यांनी त्यापैकी श्रेयस गांगुर्डे या विद्यार्थ्याने सुवर्ण पदक मिळवलेले आहे, प्रथमेश गित्ते या विद्यार्थ्याने रजत पदक, तर वैष्णवी पाकलवाड या 9वीचे हे 9वीचे विद्यार्थीने कांस्य पदक मिळवलेले आहे। ही परीक्षा खरं म्हणजे या परीक्षेची काठिण्य पातळी खूप जास्त असते। सर्वात पहिल्यांदा या ग्रेटर बॉम्बे तर्फे घेण्यात येणाऱ्या बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये आपल्या जिल्हा स्तरावर नांदेडच्या स्तरावर पहिल्यांदा त्यांची लेखी परीक्षा घेण्यात असते आणि लेखी परीक्षेला जिल्ह्याभरामधील देशभरातील असंख्य विद्यार्थी बसतात आणि त्या असंख्य विद्यार्थ्यांमधून चाळणी होऊन त्यानंतर त्यांचे प्रोजेक्ट्स वगैरे दुसरी परीक्षा जी आहे, फक्त पहिली परीक्षा लेखी परीक्षा आहे, त्यानंतर दुसरी आणि तिसरी जी परीक्षा आहे ती मात्र त्यांचे वैज्ञानिक त्यांचे स्वतःचे प्रोजेक्ट जे बनवलेले असतात ते प्रोजेक्टचं सादरीकरण करायचं असतं आणि ती परीक्षा लातूर येथेवर असते। माझं नाव श्रेयस गांगुर्डे, माझ्या शाळेचे नाव पीपल्स हायस्कूल। मी होमी भाभामध्ये स्वर्ण पदक मिळवलेले आहे। याबद्दल मला खूप अभिमान आहे। मी जे अभ्यास केला आहे त्यामुळेच मला हे भेटलेले आहे। वरून शाळेतल्या शिक्षकांचा सहभाग आणि त्यांनी दिलेले सहकार्य हे खूप मला महत्त्वाचे आहे। किती टप्प्यांमध्ये एक्झाम झाली? ही एक्झाम 4 टप्प्यांमध्ये होत असते। पहिला टप्पा हे MCQ असतो, दुसरा टप्पा प्रॅक्टिकल आणि लास्टचे 2 असतात, 3rd आणि 4th, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेतले जातात। शिक्षकांचा सहभाग कसा, शिक्षकाचं मार्गदर्शन कसं? मला जे डाऊट होते ते शिक्षकांनी माझे डाऊट क्लिअर केलेत। मला जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन हवी होती ती ॲडिशनल इन्फॉर्मेशन शिक्षकांनी सांगितली। त्यांचे जे गायडन्स होते त्याच्यामुळे आज मिळते। माझं नाव प्रथमेश गोविंदराव गित्ते आहे। मी पीपल्स हायस्कूल नांदेड येथे शिकलो आहे। मी होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावले आहे। या स्पर्धेमध्ये पहिली स्टेज असते MCQ पास। MCQ एक्झाममध्ये मला शाळेतल्या शिक्षकांनी खूप मदत केली। त्यांनी माझे जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर केले, डाऊट पण क्लिअर केले। दुसरी स्टेज होती प्रॅक्टिकलमध्ये सायन्स कॉलेजमध्ये शर्मा सरांनी सुद्धा खूप मदत केली आम्हाला। आणखीन जे 3rd लेवल असते त्याच्यामध्ये प्रोजेक्ट लिहायचा असतो आणि त्या प्रोजेक्टवर आपल्याला 4th लेवलमध्ये वाहिवाते असतो, त्यामध्ये पण खूप मदत केली। प्रिन्सिपल सरांनी सुद्धा खूप मदत केली, सहकार्य दिले, त्याबद्दल मी शाळेचे आभार मानतो। मला भविष्यामध्ये इंजिनियर व्हायचे, IITN व्हायचे। माझे नाव वैष्णवी रामचंद्र पाकलवाड आहे। मी पीपल्स हायस्कूल नांदेडमध्ये शिकते आणि मला डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेमध्ये कांस्य पदक भेटलेलं आहे। परीक्षा 3 टप्प्यामध्ये असते। परीक्षामध्ये फर्स्ट लेवल MCQ असते आणि त्याच्यामध्ये
100 मार्काची ती परीक्षा असते. त्याच्यामध्ये सुद्धा शाळेतल्या शिक्षकांनी खूप सहकार्य केले. होमी भाभा ही परीक्षा बालवैज्ञानिक घडवण्यासाठी घेतली जाते. 4 टप्प्यांमध्ये घेतली जाते. त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस MCQ ची तयारी करून घ्यायची, त्यांचे स्पेशलाइज पुस्तक असतात, जे होमी भाभा इन्स्टिट्यूट आपल्यापर्यंत पोहोचवते. ग्रेटर टीचर्सच्या असोसिएशनद्वारे ही परीक्षा घेतली जाते. त्यामुळे त्यांनी ती पुस्तकं तयार केलेली असतात. त्या पुस्तकांमध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत आणि ते सोडत असताना जे प्रॉब्लेम्स येतात ते आम्ही मुलांशी चर्चा करून आम्ही त्यांना समजावून सांगून ते सोडवतो. आणि अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या शाळेमध्ये सकाळी 6वीचे 6 विद्यार्थी आणि 9वीचे एकूण 27 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 18 विद्यार्थी आमचे क्लिअर झाले होते. आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकीचे विद्यार्थी गेल्यानंतर दुसरा, तिसरा आणि चौथा या तिन्ही टप्प्यांमध्ये त्यांना योग्य तसं मार्गदर्शन देऊन त्यांच्याकडनं तयारी करून घेतलेली आहे. त्यापैकी त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलला ज्यावेळेस त्यांना थोडीफार अजून माहितीची गरज होती, त्यावेळेस आमच्याच संस्थेचे सायन्स कॉलेजचे शर्मा सर यांनी सुद्धा त्यांना दिवसभर प्रॅक्टिकलची बरीचशी माहिती दिली आणि त्यांची योग्य ती तयारी करून घेतलेली आहे. आणि त्यामुळे ह्या तिघांना हे यश प्राप्त झालेले आहे. ही परीक्षा दरवर्षी होते का? ही परीक्षा दरवर्षी घेतल्या जाते. आमच्या शाळेतले बरेचसे विद्यार्थी या परीक्षेसाठी दरवेळेस बसतात.